वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरीत राजकीय चर्चांना उधाण. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत मोठा संकेत. माजी खासदार डॉ. सुजय विखेंचे सूचक वक्तव्य. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ राहुरीच्या पूर्व भागात कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी भाषणातून सूचक विधान करत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले. प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता विखे म्हणाले, लवकरच 3 दादा एकत्र दिसणार का? तसेच कमळासाठी आता एकाच दादावर भागणार नाही. इकडेही कमळ, तिकडेही कमळ. त्यामुळे लवकरच 3 दादा एकत्र दिसतील, असा इशाराही त्यांनी दिला. या वक्तव्यामुळे तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत चर्चांना वेग आला आहे. वेद बातमीचासाठी जलिंदर ढोकणे, उंबरे. आमचा विरोध असायचा काही कारण, जी काय मदत लागेल ती सरकार करेल, तो चालू व्हावा ही माझी पण अपेक्षा. ज्यांच्याकडे जबाबदारी ते निश्चित त्याला चालू करायचा प्रयत्न करतील. पण तोपर्यंत ह्या सगळ्या शेतकी विभागाचं नियोजन, आता मी नुसतं माझ्या कारखान्याचा चेअरमन नाही, पण मी माझ्या कारखान्याचा शेतकी अधिकारी पण झालेलो आहे. आणि मीच आता तुम्हाला तोड देणार आणि आता मीच बरोबर सगळं मार्गी लावतो. कोणाच्या वशिलाने शिफारशीने. अगोदर काय व्हायचं, टोळी इकडची या बांधावून इकडे सरकली, काय ते तनपुरेच्या शेतात गेली, ती बिकेच्या शेतात गेली. आता विषय राहिला नाही. कोणताही बांध उलटला तरी कमळ येते, त्यामुळे काही फरक पडत नाही. आणि माझा त्रास कमी करण्यासाठी केलं मी तुम्हाला सांग. कधी कधी कमळावर एका दादाने भागायचं का आपल्याला? आता 3 दादा घ्या माझ्याकडून.